नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. लक्ष्मण हाके यांचं उपोषण हे स्थगित झालेलं आहे. खरं तर जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे आपलं उपोषण टप्प्याटप्प्याने सुरू ठेवलं, म्हणजे त्यांच्याच आंदोलनाची कॉपी हाकेंनी केली आहे. त्यामुळे त्यांनी आपलं उपोषण बंद न करता स्थगित केलं आहे. तर हे उपोषण सोडवायला अर्थातच ओबीसींचे मोठे नेते छगन भुजबळ हे आले होते. आदल्या दिवशी त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा अगदी शेवटच्या मिनिटामध्ये जर उद्या उपोषणकर्त्यांनी हे उपोषण सोडलं नाही तर आपण काय कराल असं पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा छगन भुजबळ न कळत असं बोलून गेले की ते माझेच लोक आहेत. छगन भुजबळ बोलतो आहे ओबीसीचा लीडर आहे काय, आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत, माझे लोक आहेत ते विश्वास ठेवते. त्यामुळे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन हे छगन भुजबळ पुरस्कृत होतं हे मात्र खरं झालं आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील ॲडव्होकेट ससानी यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या शेवटी देखील छगन भुजबळांनी खुद्द ससानींनी आंदोलन संपलं अशी घोषणा केली असताना छगन भुजबळ स्वतः त्या ठिकाणी म्हणतात आंदोलन संपलेलं नाही तर स्थगित केलेलं आहे. म्हणजे जो आंदोलन करणारा व्यक्ती आहे तो म्हणतो आंदोलन बंद केलं, मात्र छगन भुजबळ म्हणतात स्थगित केलं. आपण उपोषण हे आंदोलन सोडलेलं नाही, थांबवलेलं नाही, हे केवळ आपण स्थगित करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपल्याला परत वाटेल की आपल्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे त्यावेळेला परत आमचे सगळे लोक जे आहेत या आंदोलनामध्ये क्रियाशीलपणे उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे आंदोलन छगन भुजबळ यांच्याकडूनच पुरस्कृत होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे लक्ष्मण हाके यांची मागणी नेमकी होती तरी काय. खरं तर लक्ष्मण हाके हे धनगर आहेत आणि धनगर समाजाची अनेक वर्षांपासून मागणी आहे की आपल्याला STमध्ये आरक्षण मिळावं, कारण STमध्ये त्यांना 10 ते 13% आरक्षण मिळेल. धनगर समाजाला जे काही वेगळं प्रवर्ग दिलेला आहे त्यामध्ये त्यांना 2 ते 3% आरक्षण मिळतं आणि ज्या काही अनेक सवलती असतील त्याही STपेक्षा त्या ठिकाणी कमी मिळतात. त्यामुळे त्यांची अनेक वर्षांची मागणी आहे की धनगर समाजाला STमध्ये आरक्षण मिळावं. मात्र एकीकडे हेच धनगर नेते असं म्हणतात की आम्ही तर केंद्रामध्ये ओबीसीत आहोत किंवा आम्हाला राजकारणामध्ये यायचं असेल तर त्या ठिकाणी देखील आम्ही ओबीसी आहोत. मात्र या धनगर समाजाच्या नेत्यांनी STमध्ये आरक्षण घेण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे, मात्र ते साफ विसरलेले आहेत. प्रामुख्याने बघायला गेलं तर या ओबीसी आंदोलनामध्ये 90% नेते हे धनगर आणि वंजारी समाजाचे आहेत आणि प्रामुख्याने यांना ओबीसीपासून वेगळं आरक्षण दिलेलं आहे. खुद्द ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी कधीही धनगर समाजाला STमधून आरक्षण द्यावं ही आत्तापर्यंत कधीच मागणी केलेली नाही, कारण त्यांचा जो काही मतदारसंघ आहे आणि बहुतांश नाशिकचा भाग आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. धनगर समाजाला जर STमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली तर त्याचा मतावरती मोठ्या प्रमाणात परिणाम पडू शकतो असं त्यांना वाटतं. त्यामुळे एकीकडे मतांची भीती म्हणून याच धनगर नेत्यांना हाताखाली घेऊन मराठा समाजाला विरोध करायला लावायचा, मात्र जी त्यांची मागणी आहे की धनगर समाजाला STमधून आरक्षण मिळावं या मागणीपासून त्यांना कुठेतरी दूर न्यायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त न लांबवता आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ की हे जे काही लक्ष्मण हाके आहेत यांचा आणि गुणरत्न सदावर्ते यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मी तुम्हाला जी काही गोष्ट सांगणार आहे ती 3 वर्षापूर्वीची आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान मुंबईमध्ये एक गोलमेज परिषद धरली आणि ही गोलमेज परिषद होती आरक्षण बचाव कृती समिती यांची. याच गोलमेज परिषदेमध्ये खुद्द सदावर्तेंच्या मागे हे हाके बसलेले आहेत. त्यामुळे हे जे काही बोलतात की ओबीसींचं आरक्षण आम्हाला वाचवायचं आहे, मराठ्यांना आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं नाही आहे, हे जे काही ते लोकांना सांगतात हा साफ खोटा विषय आहे. खऱ्या अर्थानं यांचा मराठा द्वेष आहे. मराठा समाजाला कुठलंही आरक्षण मिळू नये यासाठी हे लोक काम करत असतात. तर दुसरीकडे माझाच लक्ष्मण हाके यांना प्रश्न आहे, सदावर्तेंच्या तुम्ही मागे बसत असाल आणि मराठा दिवशी सदावर्तेंच्या मांडेला मांडी लावून जर बसत असाल तर या सदावर्तेंना तुम्ही कधी प्रश्न विचारला की या सदावर्तेंना धनगर समाजाला STमध्ये आरक्षण मिळत असेल तर ते त्यांना मान्य आहे का? हा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी कधी विचारला आणि कधी सदावर्तेंनी असं बोललं की धनगर समाजाला STमध्ये आरक्षण मिळावं असं कधी आपल्या ऐकण्यात आहे का? या लोकांना स्वतः धनगर समाजातून येत असताना धनगर समाजाच्या ST आरक्षणाविषयी कुठलीही सहानुभूती नाही, मात्र मराठा द्वेषातून यांना कुठेतरी आपलं पुढं राजकारण चालू ठेवायचं आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांना 5,000 मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झालेले हाके यांची आता महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या जागी भाजप
लक्ष्मण हाकेंना संधी देऊ शकते असं देखील बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मण हाके यांचा हा मराठा द्वेष आहे की खरंच ओबीसींचं आंदोलन वाचवण्यासाठी ते आंदोलन करत आहेत? याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.